कसली अवस्था झाली चालली माहेरला. पाऊस आलाय कसला बघा, भिजलोय आम्ही. ह्यानी पण पूर्णपणे भिजल्यात आहे बघा. बघा कसलं पाणी आलंय बघा नदीला. काय सांगा वेळ आली या बंधारा मुजतोय म्हणायचं. मला येताना म्हणजे ही उघडं राहते का नाही बंधारा ह्याची काळजी पडली बघा. नाहीतर मग आपल्याला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल. थोडं लांब आहे पण त्याच मार्गाने जावं लागते का असं वाटायला लागलं. पूर्ण बंधारा मुजतोय असं. कारण बघा की किती बघा पाणी आहे. अशी पूर्णपणे पाणी सोडलंय बघा. आता शक्यतो पाण्याची पातळी वाढल आणि आता थोडी तर आहे पण परत जास्त वाढण्याची शक्यता आहे. पूर्ण बंधारा मुजतोय हाय असं बघ. ती व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय बघ. कसं माहित आहे पाण्यात आलोय. पाण्याला वेग पण मित्रांनो जास्त आहे बरं का. आता पाऊस चालू झालाय पण आम्ही आलोय म्हणजे गावाच्या बाहेर आलोय जरा. त्यामुळं इथं घर वस्ती काय नाही त्यामुळं भिजलोय बरं का. पुढं एक किलोमीटरवर वस्ती येते मग तिथं काय तर आम्ही थांबू बघा. एवढी अपघात झाली आहे. आल्यापासून हिने वरडायला लागली तर पावसा पाण्याची तुला कुणी बुद्धी सुचवली की माहेरला जायचं म्हणली. आता माझ्या तर हातात नव्हतं बरं का. आबाळ येऊन जायचं पण पाऊस कधीच पडत नव्हता. पण आज हे बघा आबाळ पण आलं आणि पाऊस पण चालू आहे. हो ही पाणी असं वाढलेलं आहे. मग चला जाऊया बघू कसं हाल अपघात थांबवत जाऊ. चला चालय डोकं पुसायला आलो बघा घरी. वैताग आला. भिजून 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 लेकरू घरी आहे. खायला सुद्धा घे थांबलो नाही. डायरेक्ट घरी काय सगळं दुकान होती. पाऊस लय पडला पण बरं का. इकडे काय नाही बरं का पण वाटत लय पाऊस. नेवरं म्हणता सगळं पाणी साठलं होतं. होय नेवऱ्यात पण काय माहित बाई आलं भिजत तसं तसं. काय बंधारा कुरवलीचं बंधारा जाणं पूर्ण शी झालाय. जावायला सासूरवाडीला म्हणून हे बघा गावरान कोंबडे केलं या. कसं आहे फोडणी द्याय चालू आहे. पुरीसने आणली सूप काढ ग. आणि ही काय आपटच लसूण टाकलंय का काय. हा आता मग आपूट काय ना पेंड्या जातील या आपल्या रानातली ते बरं का. इकडं भाऊ खातो या. ए बाबड्या खाल्लं का मटण. खाल्लं मटण तो चालू आहे खायला यावं. मिठाचा रसा भात खाया चालू आहे. ताई खाया म्हणा मित्रासने कोंबडा या मटण खायला. पाक उशीर ना काय तिथं मान खाली घालून चाललाय हवा. आणि ही लेग पीस डिश आहे बरं का मित्रांनो. ते काय बॉयलर नव्ह. आपल्याला आता बनवायचं आहे. आता ती कडे नाही ती डायरेक्ट कुकर मध्येच केलंय बघा. काय काय टाकलं याला. कांदा लसूण खोबरं टमाटर म्हणजे तिने एक जीवच केलं बरं मित्रांनो. स्पेशल काय करत बसली नाही. आणि एकतर झालाय उशीर. आम्ही आलोय उशीर ना 3 वाजत आले त्या घरी. कधी जायचं ताईला सांगितलंय सगळं त्यांच्या जीवावर सोडून आलो या घरी जायचं जल्दी म्हणून म्हणलं उरक बाय पटापटा. तेल सुटायला लागले बघा मस्त पैकी. हे मसाला भाजून घेतला म्हणजे आपलं घरगुती काळं तिखट टाकलं का तर आळणी रस आपण तयारच केला. आणि हे मटेरियल आपलं मस्त पैकी असं गावरान बेत आहे बघा. आज चांगलं भाजून द्यावं होतं. मसाला पण घेतलेत आपण. हे काळं तिखट आहे. ही कुठला आहे घरकुल मसाला. ही सुहाना मसाला आणि ही आंबारे बघा कटासाठी तिनं घेतली आहे. आणि हे आपलं मस्त पैकी असं भाजून घेतलं बघा तिनं. ते आता मसाला चालले त्यामध्ये. हाताला पण चव भारी बरं का तिच्या. स्वयंपाक एक नंबर करते. मी तर आवर्जून आले ना तिला काय ना काय बनवायला होतं. आणि ते कसं आहे तिचं मोबाईल मध्ये बघून रेसिपी ती चांगल्या करते मस्त पैकी. आणि सांगल तसं ती. आणि इकडं आमच्या भाजीचं चालू आहे बघा. काय काय चालू आहे ढवळा ढवळ. खायचं नाही वेळ पण खेळायचं काय. आत्याला भाजी करून चारायची.
तिकडे तो न बामून तू मला सूप काढ आणि कसा वाढवा लावून दिसत नाही निमा निमा थोडा थोडा दिसतोय बघ. त्याच्यामध्ये तिनं सूप टाकले कारण खाली चिटकून म्हणून. एकदम भारी असा मसाला तिने तयार केलाय. मग भाजी बागा कशी करत असं मस्त पैकी वाटलाय. गावरा नाही म्हणले एक नंबर भारी लागला. आणि ही जे लुडबुड किती आहे बघा की आम टाकू तिला टाकायचं होय. हाय हा कसा कटबीट आलाय बघा मस्त पैकी. डिश असल्यामुळं मित्रांनो मटणापेक्षा रसच एकदम चव लागणार आहे बघा. तयार भाजी आपली. कसा कटबीट आलाय. घरचं इसूर असला की बघा सगळं खरं बरं का मित्रांनो. पण मला आता काय खायचं नाही. एवढं भारी दिसतंय मग माझ्या पण तोंडाला पाणी सुटणं साहजिकच आहे. पण मला काय खायचं नाही. झोपली ती बाई वळीनं. होय कोंबडा कवा शिजतोय कवा खातोय झाले. होय होय लाडाचं जावं आलाय सासर वाटेल ना ग. बेत एकदम भारी केलाय बाय माझ्या पप्पानं. होय अण्णा काय केलाय जावायला बेत. कोंबडा कापलाय. कसा आहे गावरान पद्धतीने कालवून पण करायचं चालू आहे. रोपा लागली करायला. काकू तिकडे बसले ते बघा निवांत. सुना आली की बघा वर बसले ते आपल्या निवांत. अण्णा मग आता जरा फरकच राहतो. बरं अण्णा मग पाऊस पाणी आहे काय. काय नाही 15 दिवस. आणि आम्ही येतानाच बरोबर लागला की नेवऱ्यापर्यंत भिजत आलो. मग आम्ही पाऊस घेऊन आलो. मग पायगून चांगला आहे आमचा. पाऊस पाहिजे. पावसाशिवाय काय कसा आहे बेता. सासरवाडीला फायदा झाला ना. पण आम्हाला काय खायला गावरून कोंबडी दिली तुमच्यासाठी बरं. असं आहे मला वाटलं दुसरा काय बेत आहे गाई. दुसरा काय अजून सगळ्या बेताची दुसरा काय बेत फेत आहे गाई म्हणलं. बोकड फिकड कापले का काय म्हणले. कुठं दिसत नाही कातड फितड म्हणलं. बोकड खायचं हा याच्यात समाधान मानावं माणसानं. अरे असलं कसलं समाधान मानते ती. असं मानते ती काय समाधान. समाधान कसं असावं भरपूर असावं तेव्हा मानते ती समाधान. म्हणजे बोकडाचे इथं बघाय आलेल्या वाटण माघारी रिटर्न. मग आपण आलेल्याच वाटण जायचोय का मग इथं राहायचोय का. सांगायला लागली मला. कसा आहे बेत वाढलंय जेवायला. कराय मग चालू केलं की आता. हे काय भाकर करून घ्यायचंय. हे काय दिसत नाही भाकर. आणि ताटात तुमच्या आवडीचा एक पदार्थ आहे. काय काय लसूण काय अख्खा पूर्ण लसूण. हे आलंय काय मटण खाय. अजून काय पोट भरलं नाही नाही का. मामीला कामापासून पाहिजे वाढ बाय मामी त्यांना पण. ही माझं बबडी आली बा.